Hello friends, I am Sanjay Kamlatti, lecturer in English, Chhatrapati Shivaji Junior College, Nesri. Today we are going to discuss the fourth poem of English 12th standard English textbook, that is Have You Earned Your Tomorrow by Edgar Quest. Now let's begin with the icebreaker section. Some activities have been given here. First activity is complete the following web. One web chart is given here and you have to complete that web chart. What is this web chart about? कशाबद्दल आहे बघा. वेब चार्ट डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. आपण दुसऱ्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो. वी हॅव टू टेल हाऊ कॅन हेल्प अदर्स. इन द फर्स्ट प्लेस यू कॅन फिल, पहिला पर्याय आपण लिहू शकतो आहे बाय गिविंग द फायनान्शियल और इकॉनॉमिकल हेल्प्स टू अदर्स. आर्थिक मदत करून आम्ही दुसऱ्यांना मदत करू शकतो. सेकंड वन यू कॅन से, दुसरा पर्याय आपण सांगू शकतो की बाय गिविंग प्रॉपर ॲडवाईस, दुसऱ्यांना योग्य सल्ला देऊन आपण मदत करू शकतो. थर्ड वन यू कॅन से बाय गिविंग कंपनी, दुसऱ्यांना कंपनी देऊन म्हणजेच त्यांना सोबत देऊन आपण मदत करू शकतो त्या एकांत वाटत असेल त्यांना तर. फोर्थ वन यू कॅन से लेंडिंग सम नीडफुल थिंग्स, LEND लेंड म्हणजेच उसनवारी देणे किंवा दुसऱ्यांना एखादी वस्तू देणे, एखाद्या गरज असलेली वस्तू आपण देऊन त्यांना मदत करू शकतो. नाउ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द डिफरंट इडियम्स और प्रोव्हर्ब्स रिलेटेड टू वर्ड टुमारो. वन इज डन फॉर यू. आता तुम्ही इडियम्स म्हणजेच वाक्यप्रचार आणि प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी, टुमारो ह्या शब्दाशी म्हणजे उद्या या शब्दाशी संबंधित काही प्रोव्हर्ब्स आणि इडियम्स शोधून काढायचे आहेत. एक तुमच्यासाठी दिलं आहे बघा. नेवर पुट ऑफ अंटिल टुमारो व्हॉट यू कॅन डू टुडे. आज जे तुम्ही करू शकता ते उद्यापर्यंत ती गोष्ट ढकलू नका. आता दुसरं कुठलं आपण लिहू शकतो. मी टुमारोशी संबंधित कुठले पण तुम्ही प्रोव्हर्ब्स आणि म्हणी त्या ठिकाणी लिहू शकता. काही आपण उदाहरणादाखल घेऊया. इथं आपण दुसऱ्यांदा दुसरं प्रोव्हर्ब सांगू शकतो. टुमारो नेवर्स कम्स. टुमारो नेवर कम्स, उद्याचा दिवस कधीच येत नाही. तिसरं मी सीला सांगू शकतो आहे. टुमारो इज प्रॉमिस्ड टू नो वन. टुमारो इज प्रॉमिस्ड टू नो वन म्हणजेच उद्याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. डीला आपण सांगू शकतो. टुडेज एफर्ट्स विल ब्रिंग टुमारो सक्सेस. आजचे प्रयत्न हे उद्याचं यश खेचून आणतात. डी. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. व्हेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. ज्यावेळी आपण फ्युचर प्लॅन्स भविष्याचं नियोजन करतो, व्हॉट डू यू थिंक ऑफ मीन्स विच थिंग्स डू यू कन्सिडर. कुठल्या गोष्टींचा आपण विचार करतो. फर्स्ट वन इज गिवन फॉर यू, दॅट इज करिअर. आम्ही करिअरचा विचार करतो आहे. सेकंड तुम्ही सांगू शकता और सोशल लाईफ, सामाजिक जीवनाचा विचार करू शकतो. थर्ड वन यू कॅन से फॅमिली लाईफ, कौटुंबिक जीवनाचा आपण भविष्याचा विचार करतो आहे. फोर्थ वन यू कॅन से आवर कॉन्ट्रीब्युशन इन नॅशनल वेलफेअर. फोर्थ वन यू कॅन से आवर कॉन्ट्रीब्युशन इन नॅशनल वेलफेअर. आपल्या देशाच्या कल्याणासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आपलं काय कॉन्ट्रीब्युशन असणार, योगदान असणार, ह्याबद्दल आपण विचार करू शकतो. आता पुढचं ॲक्टिव्हिटी आहे प्लॅन युअर टुमारो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. खाली एक टेबल दिलेला आहे, चार्ट दिलेला आहे. तो टेबल तुम्ही पूर्ण करायचा आहे. उद्याचं तुम्ही नियोजन करत असताना हा टेबलमधील गोष्टींचा विचार कसं करणार. वन इज डन फॉर यू ॲक्च्युली, म्हणजे प्रत्येक टेबलमधील प्रत्येक कॉलममधील एक एक गोष्ट तुम्हाला दिल्या आहेत. उदाहरणार्थ सपोज यू आर प्लॅनिंग फॉर एक्झामिनेशन, टुमॉरोज एक्झामिनेशन. भविष्यातील किंवा उद्याच्या किंवा भविष्यातील परीक्षेचं नियोजन करायला लागलं आहे. त्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टीचं नियोजन करणार. शेवटचा एक पर्याय दिला बघा एक्झामिनेशन कॉलममधलं थर्ड वन दिलेलं आहे रिव्हिजन. म्हणजेच तुम्ही उजळणी करणार. पण त्यापूर्वी दोन स्टेप आपण काय सांगू शकतो. फर्स्ट वन यू कॅन से रीडिंग, तुम्ही वाचन करणार. देन सेकंड वन यू कॅन से मेकिंग शॉर्ट नोट्स, तुम्ही शॉर्ट नोट्स कराल. आणि थर्ड वन इज रिव्हिजन. आता दुसरं या ठिकाणी कॉलम दिलेलं आहे कॉलेज फंक्शन. कॉलेजमध्ये फंक्शन आहे, त्यासाठी तुम्ही काय नियोजन कराल. व्हॉट कॅन यू प्लॅन फॉर युअर कॉलेज फंक्शन. फर्स्ट वन इज गिवन फॉर यू. व्हॉट इज दॅट. प्रिपेरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. काय ड्युटीज, कुणी कुठलं काम करणार याचं लिस्ट तुम्ही तयार करू शकता. सेकंड वन यू कॅन से प्रिपेरिंग अजेंडा. प्रिपेरिंग अजेंडा म्हणजे कार्यक्रम पत्रिका, कॉलेज फंक्शनचं कार्यक्रम पत्रिका तयार करणे दुसरं सांगू शकता. थर्ड वन यू कॅन से मेकिंग प्रॉपर अरेंजमेंट्स. नियोजन कॉलेज कार्यक्रमाचं करून तुम्ही उद्याच्या कॉलेज फंक्शनचं नियोजन करू शकता. थर्ड वन इज
Third column is about function of your home. Suppose there is one function at your home. How can you prepare, how can you plan for that tomorrow? उद्याचं नियोजन तुम्ही कसं करणार घरातील कार्यक्रमाचं? फर्स्ट वन इज गिवन फॉर यू. क्लिनिंग द हाऊस, घर स्वच्छ करणार, घराच्या साफसफाई करणार घराची पहिले दिलेलं आहे. सेकंड वन यू कॅन से इन्व्हायटिंग गेस्ट्स, म्हणजेच तुमचे जे गेस्ट्स आहेत, मेहमान आहेत, पाहुणे आहेत, त्यांना निमंत्रण देणे, दुसरं काम प्लॅनिंग तुम्ही करू शकता. थर्ड वन यू कॅन से गेस्ट्स हॉस्पिटॅलिटी. हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य, तुमच्या पाहुण्यांचं आदरातिथ्य किंवा त्यांचं मान सन्मान स्वागत कसं करायचं असं नियोजन करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हे कार्यक्रमाचं नियोजन करू शकता. ह्या ठिकाणी नाऊ लेट अस सी द इंट्रोडक्शन ऑफ पोएट्स लाईफ अँड वर्क. एडगर क्वेस्ट, ही वॉज बॉर्न इन 1881 अँड ही डायड इन 1959. 1881 त्यांचा जन्म, 1959 त्यांचा मृत्यू. म्हणजे हे मॉडर्न एजमधले पोएट आहेत, 20व्या शतकाच्या सुरुवातीचे. त्याचबरोबर ही स्टार्टेड रायटिंग ॲट द एज ऑफ 14. 14व्या वर्षीच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली. ड्यू टू हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ही इज नोन ॲज पीपल्स पोएट. त्यांचं लिखाण अतिशय सोप्या पद्धतीनं, सोप्या स्टाईलनं ते लिहायचे आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी लिखाण असल्यामुळं ही इज नोन काय म्हणून ओळखलं जातं, पीपल्स पोएट. पीपल्स पोएट म्हणजे पीपल्स पोएट म्हणजेच लोकांचा कवी असं त्यांची ओळख आहे. हिज प्रेझेंट पोएम, आता इथं दिलेली ज्यांची पोएम जी आहे ना, हिज प्रेझेंट पोएम दॅट इज हॅव यू अर्न्ड युअर टुमारो इज, हिज प्रेझेंट पोएम हॅव यू अर्न टुमारो इज इन्स्पिरेशनल वन. इन्स्पिरेशनल म्हणजेच काय, मोटिवेटिंग म्हणजेच प्रेरणादायी अशी कविता आहे. हिअर इन दिस पोएम ही आस्क सम क्वेश्चन्स. हिअर ही आस्क सम पोएम्स. पोएट आस्क्स द रीडर मीन्स टू अस, हॅव वी डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह अदर लाईव्स. दुसऱ्यांचं जीवन सुधारण्यासाठी आम्ही काय दिवसभरामध्ये केलं का. हॅव दे ट्रीटेड अदर्स प्रॉपरली, दुसऱ्यांना मी योग्य मान सन्मान दिलो का आपण. हॅव दे हेल्प्ड अदर्स, दुसऱ्यांना मी मदत केली आहे का. हॅव दे शोन काइंडनेस ऑर सिम्पथी फॉर अदर्स, दुसऱ्यांना मी सहानुभूती दया दाखवली का दिवसभरामध्ये. अशा प्रकारे काही ते हे आर सम क्वेश्चन्स हिअर अँड थ्रू दॅट क्वेश्चन वी हॅव टू इव्हॅल्युएट अवरसेल्फ्स, वी हॅव टू मेक जजमेंट अवरसेल्फ्स इफ वी आर कॅपेबल फॉर टुमॉरो ऑर नॉट. म्हणजे उद्याच्या दिवसासाठी आम्ही योग्य काम केलेलं आहे का. केलं असेल तर आपण समजून घ्यायचं की वी हॅव अर्न द टुमॉरो, उद्याचा दिवस आम्ही जिंकलेला आहे. उद्याचा दिवस जिंकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, व्हॉट वी शुड डू टू अर्न टुमॉरो. दॅट टाईप ऑफ क्वेश्चन्स ही आस्क हिअर. असे क्वेश्चन्स कविता विचारतो की ते क्वेश्चन्स विचारल्यानंतर वी हॅव टू इव्हॅल्युएट अवरसेल्फ, आपण स्वतः आपलं मूल्यमापन करायचं आहे. काही प्रश्न प्रत्येक स्टँजामध्ये, ॲक्च्युली देअर आर 4 स्टँजाज इन दिस पोएम. 4 स्टँजा आहेत आणि प्रत्येक स्टँजामध्ये ॲटलिस्ट देअर आर 2 or 3 क्वेश्चन्स. प्रत्येक स्टँजामध्ये, प्रत्येक कडव्यामध्ये 2 ते 3 प्रश्न आहेत. आणि ते प्रश्न कशाबद्दल आहेत, हाऊ वी ट्रीटेड द अदर पीपल, हाऊ वी ग्रीटेड द अदर पीपल, वेदर वी हेल्प द अदर्स ऑर नॉट. आम्ही दुसऱ्यांना कसं वागवलं, दुसऱ्यांशी कसं वागलो, दुसऱ्यांना आपण मदत केली का दिवसभरामध्ये, दुसऱ्यांना आपण सहानुभूती दाखवली का. असे प्रश्न आहेत. आणि ह्याचे प्रश्न उत्तरं जर होकारार्थी आले तर ते म्हणतात की गॉड म्हणजे देव तुम्हाला उद्याचा दिवस तुम्हाला उपलब्ध करून देईल. म्हणजेच उद्याचा दिवस असणारच आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी दिवसातून एक तरी चांगलं काम करून आपण उद्याच्या दिवसासाठी तयारी करायची आहे, म्हणजे उद्याचा दिवस मिळवायचा आहे. बघूया आपण कुठले प्रश्न विचारतात कवी. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. पहिल्यांदा विचारतात इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे. He asks that in the evening you have to ask yourself one question. He asks to you actually, means with us. He asks the question to us, to the reader. Is anybody happier? कोणी आनंदित झाला का. Is anybody become happier, glad, delighted, joyful. कोणी आनंदित झाला का. कशामुळं. Because you passed his way. तुम्ही त्याच्या मार्गाला आला, तुम्ही त्याला भेटला म्हणून दिवसभरामध्ये कोणी आनंदित झाला का. मीन्स हॅव मेड एनीबडी हॅपियर. पहिला प्रश्न आहे.
डज एनीबडी रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. दुसरा प्रश्न आहे, पहिल्यांदा तुम्ही कोणाला तरी भेटून आनंदित केला का. दुसरा प्रश्न आहे, डज एनीबडी रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. तुम्ही कुणाशी तरी बोलला आहे, हे कुणाशी तरी लक्षात राहील का. मीन्स आफ्टर मीटिंग टू यू दॅट पर्सन, द पीपल whom you meet, that people should remember you. तुमची आठवण त्या लोकांनी ठेवली पाहिजे, असं तुम्ही त्यांच्याशी बोलला पाहिजे. यू शूड टॉक, यू शूड स्पीक, यू शूड कम्युनिकेट टू द अदर पीपल इन सच अ मॅनर दॅट आफ्टरवर्ड्स पार्टिंग फ्रॉम यू दॅट पीपल शूड रिमेंबर यू. तुमची आठवण त्यांनी काढली पाहिजे. तिसऱ्या ओळीमध्ये काय विचारतात बघा. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. ओव्हर मीन्स फिनिश्ड, कम्प्लिटेड. आजचा दिवस संपलेला आहे. अँड इट इज टॉयलिंग टाईम इज थ्रू. टॉयलिंग टाईम इज थ्रू मीन्स वॉट. टॉयलिंग टाईम, टॉयलिंग मीन्स तर दिलं आहे बघा, टाईम स्पेंट इन हार्ड फिजिकल वर्क. TOIL, टॉयल मीन्स हार्ड वर्क, कठीण परिश्रम. टॉयलिंग टाईम मीन्स आजचा कठीण दिवस संपलेला आहे. तर टॉयलिंग टाईममध्ये TNT रिपीट झालं बघा. टॉयलिंग, in toiling there is also T or T sound, and in time also there is T or T sound. That's why this figure of speech is called alliteration. And its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? And he asks a question again. After finishing the toiling time, hard work of today, after the end of the day, in the evening, is there anyone, means any people who have met in the day, utter now a kindly word of you. Kindly word means sympathetic word. Sympathetic means what. सहानुभूतीपूर्वक दयाळू शब्द तुमच्याबद्दल कोणी उच्चारतोय का. होय, त्या व्यक्तीला आपण भेटलो, खरोखर चांगली व्यक्ती आहे. इन दिस वे काइंड सिम्पॅथेटिक वर्ड्स कॅन एनीवन अटर फॉर यू. तुमच्याबद्दल कोणी असे शब्द उच्चारतात का. म्हणजेच मी कोणाला दिवसभरामध्ये आनंदित केलं का. आपलं बोललेलं दिवसभरामध्ये बोललेलं संध्याकाळी कुणाला आठवेल का. किंवा दिवसभरामध्ये आम्ही ज्यांना भेटलो ते आपण आपल्याबद्दल सहानुभूतीपूर्वक बोलतील का. पुढच्या स्टँजामध्ये काय विचारतात बघा. डिड यू गिव्ह अ चेअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हू केम अलॉंग. सपोज यू मेट अ फ्रेंड अँड डिड यू गिव्ह हिम अ चेअरफुल ग्रीटिंग. चेअरफुल मीन्स वॉट. जॉयफुल. जॉयफुल मीन्स आनंदी. ग्रीटिंग मीन्स त्यांना तुम्ही आनंदाने भेटला का. हू केम अलॉंग यू, तुम्हाला भेटलेल्या व्यक्तीला तुम्ही आनंदानं, उत्साहानं, एन्थुजियास्टिकली, चेअरफुली, जॉयफुली तुम्ही त्यांना रिसीव केला का, त्यांना भेटला का, त्यांच्याशी बोलला का. और किंवा त्याला और म्हणतात. और चर्ली सॉर्ट ऑफ हाऊडी अँड देन व्हॅनिश इन अ थ्रॉंग. म्हणजे तुम्ही चेअरफुली कुणाला भेटला काय त्याच्याऐवजी और अ चर्ली सॉर्ट. चर्ली मीन्स रूड. रूड मीन्स ॲरोगंट. ॲरोगंट मीन्स हॉटी. हॉटी मीन्स उद्धट. चर्ली सॉर्ट ऑफ हाऊडी. हाऊडी मीन्स हाऊ डू यू, ह्याचं शॉर्ट फॉर्म घेतलं आहे हाऊडी. अँड देन व्हॅनिश इन अ थ्रॉंग. थ्रॉंग मीन्स इथं मिनिंग दिलं बघा, क्राऊड, अ लार्ज नंबर. म्हणजेच तुम्ही गडबडीत त्यांना व्यवस्थित भेटून त्यांना ग्रीटिंग, आनंदानं त्यांचं स्वागत केला काय. चर्ली किंवा चर्लिशली म्हणजे उद्धटपणे कसं आहे असं म्हटलं म्हणून घोळक्यात सामील झाला, म्हणजे दुसऱ्या लोकांच्यात मिक्स होऊन गेला. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना आनंदाने ग्रीटिंग, स्वागत केलं का, तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बोलला का, असं ते प्रश्न विचारतात. वर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, और इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. काय म्हटलं पुढं आणि प्रश्न विचारतात एकमेकांना. और असे दोन ओळी आहेत तसे प्रत्येक ओळ. वर यू सेल्फिश, प्युअर and simple as you rushed along the way, and when you, after meeting your friend or the person, were you selfish, pure means were you pure selfish. आता सेल्फिश आणि प्युअर ह्या शब्दात वाक्यातील शब्दांचे क्रम बदलले आहेत बघा. प्युअर अगोदर पाहिजे आणि सेल्फिश नंतर पाहिजे. प्युअर सेल्फिश, पण इथं म्हटलेलं आहे वर यू सेल्फिश प्युअर. म्हणजेच तुम्ही नुसतं नुसतं सेल्फिश होता का, स्वार्थी होता का. आणि अशा प्रकारे ज्यावेळी शब्दांची अदलाबदल केली जाते त्याला आपण इन्व्हर्शन अलंकार म्हणतो. वर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, व्हेन यू पार्टेड दॅट टाईम वेर यू सेल्फिश अँड सिम्पल अँड यू रश्ड अलॉंग मीन्स वेर यू रॅन अलॉंग. आणि तिथनं पटदिशी निघून गेला का, एकदा सुटका करून घेतल्यासारखं निघून गेला का, स्वार्थी होता का, मित्रांना भेटल्यानंतर
त्यांचा निरोप घेत असताना काय असं म्हटलेलं आहे, त्याला ऑर म्हटलेलं आहे. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल, काय तुम्हाला भेटल्यानंतर कोणीतरी मायटी ग्रेटफुल मीन्स थँकफुल मीन्स ग्रॅटिट्यूड मीन्स कृतज्ञता, आभार मानलं तुमचं कशाबद्दल, फॉर अ डीड यू डीड टुडे. डीड मीन्स वॉट, ॲक्ट मीन्स वर्क, कृती, एखादी कृती तुम्ही चांगली केला म्हणून तुमचं कोणी आभार मानलं का आज, काय कसं तरी तुम्ही त्यांना उद्धटपणे बोलून स्वार्थानं बोलून निघून गेला, काय चांगलं काम केलं म्हणून तुमचं कोणी आभार मानलं, ह्यापैकी तुम्ही कसं वागला असे ते विचारतात त्या ठिकाणी. थर्ड स्टँजामध्ये काय म्हणतात बघा, कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ डेज दॅट इज स्लिपिंग फास्ट that you helped a single brother of the many that you passed. Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? पुढे ते विचारतात, कॅन यू से टुनाईट, आज रात्री, बिफोर गोईंग टू बेड, झोपी जाण्यापूर्वी, कॅन यू से टुनाईट, आज रात्री तुम्ही, बिफोर पार्टिंग विथ द डेज दॅट इज स्लिपिंग फास्ट, आजचा दिवस जो स्लिपिंग पास्ट म्हणजे आजचा दिवस तो आज निघून जात आहे, आपल्या हातातून निघून जात आहे, दिवस संपलेला आहे, त्या दिवशी, आजच्या दिवशी तुम्ही काय म्हणाल, पार्टिंग, कॅन यू से असं म्हणाल का, दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ मेनी दॅट पास्ड यू. कॅन यू से दॅट यू हॅव हेल्प्ड अ सिंगल ब्रदर मीन्स एखाद्या तरी व्यक्तीला, एखाद्या भाऊ म्हटलेला आहे, एखाद्या भावाला म्हणजेच एक सिंगल पर्सन, एखाद्या व्यक्तीला तरी, ऑफ द मेनी दॅट यू पास्ड मीन्स दॅट यू मेट, ज्या अनेक व्यक्तींना तुम्ही भेटला त्यांच्यापैकी अ सिंगल ब्रदर म्हणजेच एखाद्या व्यक्तीला तर तुम्ही मदत केला का आज. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड, ऑर इज देअर अ सिंगल हार्ट म्हणजेच ॲक्च्युली वी डोंट हॅव टू टेक डिरेक्ट मिनिंग, लिटरल मिनिंग, हार्ट म्हणजेच हार्ट असं न अर्थ घेता मिटॉनमी अलंकार आहे. पार्ट जो आहे मानवाचा जो हार्ट पार्ट आहे पूर्ण कंप्लीट मानवाला उपस्थित करतो आहे. इज अ सिंगल हार्ट म्हणजेच हार्ट मीन्स पर्सन, इज देअर अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग मीन्स बिंग डिलाइटफुल मीन्स हॅपी मीन्स आनंदित. इज द सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डिड ऑर सेड, तुम्ही आज जे केलात किंवा जे बोललात त्यामुळे कोणीतरी एकटा तरी माणूसच आनंदी आहे का. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड, किंवा असं झालं का, डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग म्हणजे नाहीसे होत चाललेले होते. डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग, ज्याच्या आशा संपत चाललेल्या होत्या, नाव विथ करेज लुक अहेड, ज्याच्या आशा संपत चाललेल्या होत्या, हू हॅज लॉस्ट हिज होप्स नाव हॅज बिकम करेजियस बोल्ड, नाव ही हॅज टेकन इन्स्पिरेशन मोटिवेशन फ्रॉम यू. काय कुणी असं आहे का ज्याच्या आशा संपलेल्या आहेत, तुम्हाला भेटल्यामुळं तो आज त्याला धैर्य मिळालेलं आहे, तो पुढं चाललेला आहे, त्याला प्रेरणा मिळाली. हे थर्ड स्टँजामध्ये विचारतात ते. ह्यापैकी तुम्ही एकतरी सांगू शकता का दिवसाच्या शेवटी कुठली गोष्ट, दॅट यू कुणाला तुम्ही एकट्याला तरी मदत केला का, तुमच्यामुळे एखादी व्यक्ती तरी आनंदित झाली का, किंवा तुमच्यामुळं कुणाला निराश झालेल्या व्यक्तीला परत आशा मिळाली का, तुम्ही त्याला प्रेरणा दिली का, एखादी गोष्ट तरी तुमच्या हातातून घडली आहे का, ह्या थर्ड स्टँजामधली 3 ओळीतली असं ते विचारतात. पुढे काय म्हणतात बघा, डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट, डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट, ॲज यू क्लोज युअर आयज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. पुढे ते विचारतात, डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट, आजचा डिड यू वेस्ट द डे म्हणजेच तुम्ही आजचा दिवस वायफळ घालवला का, ऑर लूज इट काय गमावला का, म्हणजे असंच वायफळ कसं तरी गमावला का, वायफळ घालवला का, किंवा वॉज इट वेल ऑर सॉरली स्पेंट, तुमचा दिवस आजचा वेल म्हणजे चांगला होता काय, सॉरली स्पेंट, सॉरली मीन्स कसं तरी तुम्ही दुःखानं घालवला का, म्हणजेच तुम्ही दुसऱ्यांना मदत नाही केली का, असंच घालवला काय, चांगला दिवस गेला. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस, परत खाली विचारतं बघा, डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस, ट्रेलचा अर्थ घ्यायचा आहे खून,
ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजेच तुम्ही सहानुभूतीची खूण पाठीमागे ठेवला का, म्हणजे तुम्ही आज दिवसभरामध्ये कोणाशी सहानुभूतीनं वागला का. ऑर स्कार ऑफ डिस्कंटेंट म्हणजे असंतोष. स्कार म्हणजेच जखमेचं उरण जे असते ना त्याला आपण स्कार म्हणतो. तुम्ही आज कुणाला तरी असंतोषाचं उरण म्हणजेच कुणाला तरी असंतोष केला का, काय कुणाला सहानुभूती दिला, दोन्हीपैकी काय केला तुम्ही असं विचारतात. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से. पुढे प्रश्न विचारतात, शेवटचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ॲज यू क्लोज युअर आईज, व्हेन यू विल क्लोज युअर आईज, व्हेन इन स्लंबर, स्लंबर मीन्स गाढ निद्रा, व्हेन यू विल क्लोज युअर आईज इन स्लंबर, इन डीप स्लीप, डू यू थिंक, तुम्हाला असं वाटते का, दॅट गॉड वुड से, तुम्हाला ज्यावेळी गाढ निद्रेमध्ये तुम्ही तुमचे डोळे बंद कराल, म्हणजे डोळे मिटलेले असतील, गाढ निद्रा असेल, दॅट गॉड वुड से, देव असे म्हणेल का, यू हॅव अर्न वन मोअर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे, म्हणजेच देव असं म्हणेल का तुम्हाला तुमच्या निद्रेमध्ये येऊन, तुमच्या स्वप्नामध्ये येऊन, यू हॅव अर्न वन मोअर टुमॉरो, तुम्ही उद्याचा दिवस मिळवलेला आहात, जिंकलेले आहात, कशाने, बाय द वर्क यू डिड टुडे, आजच्या चांगल्या कर्मानं, आजच्या चांगल्या कामानं तुम्ही उद्याचा दिवस जिंकलेला आहे. हे आम्ही कसं ओळखायचं आम्ही उद्याचा दिवस जिंकलेला आहे का, ते पहिल्यापासून त्यांनी सांगितलेलं आहे ना, की वी शूड मेक द अदर्स हॅपियर, द पीपल हू मीट अस दे शूड रिमेंबर अस, आम्ही लोकांना आनंदित केलं पाहिजे, आम्हाला भेटली लोकं आम्हाला परत आठवली पाहिजेत, म्हणजे तसं आम्ही वागलं पाहिजे. दे शूड अटर काइंड वर्ड्स अबाउट अस, आपल्याबद्दल त्यांनी सहानुभूती शब्द उच्चारले पाहिजेत. त्याचबरोबर आम्ही काय केलं पाहिजे, वी शूड गिव्ह चेअरफुल ग्रीटिंग, आम्ही उत्साहानं आनंदानं दुसऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे, दुसऱ्यांना भेटलं पाहिजे. वी शूड नॉट यूज चर्लिश ऑर हाऊडीज, आम्ही चर्लिश म्हणजे उद्धट शब्द वापरू नयेत. परत काय केलं पाहिजे, ऑर समवन माईट ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे, म्हणजे आपण आज केलेल्या कृतीबद्दल कोणीतरी आपल्याला कृतज्ञता मानली पाहिजे, ग्रेटफुल असलं पाहिजे कोणीतरी आपल्याबद्दल. परत आम्ही काय केलं पाहिजे, वी शूड हेल्प ॲटलिस्ट वन पर्सन इन होल डे. पुढं म्हटलेलं आहे, वी शूड ऑलवेज मेक अदर्स हॅपी, रिजॉईस, आनंदित केलं पाहिजे. परत त्यांनी म्हटलेलं आहे, वी शूड इन्स्पायर अदर्स, जे निराश झाले आहेत, होपलेस झाले आहेत, वी शूड इन्स्पायर देम, मोटिवेट देम, दुसऱ्यांना आम्ही उत्साहित केलं पाहिजे. परत काय केलं पाहिजे, आपला दिवस आपण वी शूड नॉट वेस्ट अवर डे, वी शूड नॉट लूज इट, और वी शूड नॉट स्पेंड इट सॉवरली, तीव्रतेने वायपळ आपला दिवस न घालवता वी शूड स्पेंड इट वेल, चांगला दिवस घालवला पाहिजे. वी शूड शो काइंडनेस टू अदर्स, दुसऱ्यांना आपण काय केलं पाहिजे, काइंडनेस म्हणजे दया दाखवली पाहिजे. वी शूड नॉट गिव्ह देम डिस्कंटेंट, असंतोष दुसऱ्यांना देऊ नये. देन गॉड विल से अस शुअरली इन अवर स्लंबर, आपल्या गाढ निद्रेत देव नक्कीच आम्हाला म्हणेल, यू हॅव अर्नड युअर टुमॉरो, तुम्ही तुमच्या उद्याचा दिवस जिंकलेला आहे. अशा प्रकारे ह्या ठिकाणी थोडंसं फिलॉसॉफी या पोएममध्ये दिलेलं आहे, बट ट्राय टू अंडरस्टँड इट. ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.